नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. आज आपण एक मुख्य विषय घेऊन येतोय, तो म्हणजे श्रीपूर परिसरातील जी बेशिस्त पार्किंग आहे, ज्या दुचाकी चारचाकी अशा प्रकारे बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या आहेत रस्त्यावरती, याचं मूळ कारण शोधलं तर या श्रीपूर वसाहतीमध्ये, या गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. परंतु इथले रस्ते असतील किंवा इथली जी जागा आहे ती आहे एवढीच आहेत, आणि प्रशासनाने या ठिकाणी या पार्किंगसाठी किंवा ह्या वाढत्या लोकसंख्येच्या सुविधांसाठी कोणतीही ठोस अशी मोठी व्यवस्था केलेली नाही. याचं मूळ कारण आपण शोधलं तर या ठिकाणी पूर्व भागातील मोठी बाजारपेठ ही श्रीपूर नगरी समजली जाते, आणि या ठिकाणाहूनच अकलूजला जाण्याचा मोठा भाटघर कॅनॉल लगत असणारा रस्ता, यामुळे पूर्व भागातील अनेक गावं आणि ह्या श्रीपूर आणि परिसरातील पंचक्रोशीतील इतर गावांची मोठ्या प्रमाणात ये जा वाहतूक, दुचाक्या असतील, चारचाक्या असतील किंवा शाळेला जाणारे येणारे विद्यार्थी असतील, तर हे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून जात असतात. परंतु दिवसेंदिवस या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी आपली छोटी मोठी दुकाने या ठिकाणी टाकताना आपल्याला दिसत आहेत. काही जण जागा घेऊन टाकतात, तर काही जण त्याच ठिकाणी कॅनॉल असेल किंवा बांधकाम विभाग असेल, रस्ता असेल, यांच्या जागेमध्ये ते त्या ठिकाणी बेकायदेशीर अशा प्रकारचे अतिक्रमणे करून त्या ठिकाणी आपली दुकाने वसवतात. आणि साहजिकच या ठिकाणी येणारे जे ग्राहक असेल तर ते रस्त्यावरतीच आपल्या दुचाकी चारचाकी पार्किंग करून त्यानंतर इथं दुकानामध्ये जातात, आणि याचा मोठा फटका या ठिकाणी वाहतुकीसाठी किंवा वाहतूक विस्कळीत होण्यासाठी नियमित होतो. सकाळी आणि सायंकाळी आपण पाहिलं तर या चौकामध्ये, या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, या भाटघर कॅनॉलच्या दोन्ही बाजूला जे मुख्य रस्ते आहेत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेशिस्त पार्किंग असते, आणि याचं मुख्य कारण जर आपण पाहिलं तर ही छोटी मोठी अतिक्रमणे. सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गेले अनेक वर्षापासून आपल्याच्या म्हाळुंग श्रीपूर गावामधून जात असतो, आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी संबंधित जे प्रशासन असेल ते त्या ठिकाणी अतिक्रमण काढत असतं, आणि परत त्या ठिकाणी छोटी मोठी अतिक्रमण होतात, आणि ती बेकायदेशीर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलं जातं, आणि त्याचाच फटका या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडण्यास कारणीभूत ठरतो. वेळीच संबंधित प्रशासनाने अगदी इथले जे सर्वसामान्य नागरिक असतील, शालेय विद्यार्थी असतील किंवा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, तर या सर्वांमधून एक मागणी होत आहे की श्रीपूर हे पार्किंगची ठोस अशी व्यवस्था करण्यात यावी, आणि अतिक्रमण मुक्त असं स्वच्छ, सुंदर आणि विस्तृत असं जाण्या येण्यासाठीची जागा असावी. दुतर्फा रस्ता अतिक्रमणे काढून व्यवस्थित व्हावा, आणि या ठिकाणी पार्किंगची अशी ठोस व्यवस्था व्हावी, अशा प्रकारची मागणी सुज्ञ नागरिकांमधून या ठिकाणी इथं होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. तात्पुरती त्या ठिकाणी अतिक्रमणे काढली जातात. ज्यांनी बेकायदेशीर अतिक्रमणे केलेले आहेत त्यांना संबंधित प्रशासनाने लवकरच कारवाई करणार आहे, असं देखील इथले मुख्य अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय म्हणाले मुख्य अधिकारी, आपण ऐकूया त्यांच्याच तोंडून. पालखी सोहळा ॲक्च्युली जे आपले वारकरी संप्रदाय यांच्या साठी करण्यात आलेला आहे. त्यांची जी सोयीसुविधा आहे त्याच्यासाठी आपण जो पालखी रस्ता आहे तो एक त्यांना चालण्यासाठी किंवा सुसज्ज असा करून देण्यासाठी आपण तिथे जे आपलं श्रीपूर इथे अतिक्रमण थोडक्यात आहे ते थोडंफार आपण संयुक्तरित्या जे आपले कलेक्टर साहेब किंवा वरून जे आम्हाला आदेश प्राप्त झाले आहेत त्यानुसार आपण ती संयुक्त कारवाई एक इरिगेशन डिपार्टमेंट आणि PWD डिपार्टमेंट यांच्या तऱ्हेने एक संयुक्त आपण कारवाई करतो आहे तिथे, आणि त्याच्याकडून आमच्या नागरिकाकडून तेवढाच सपोर्ट भेटेल ही अपेक्षा आहे. अतिक्रमणधारकांनी थोडंफार आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे, म्हणजे कारण तिथे पालखी सोहळा ॲक्च्युली हा एवढा मोठा आहे की सगळ्यांचे दर्शन आपले वारकरी आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी सोयीसुविधा व्हायला पाहिजे, त्यामुळे थोडाफार त्यांनी आपल्याला सपोर्ट करायलाच पाहिजे त्याच्या दृष्टीने. ही जी समस्या आहे ते आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये येणारी समस्या आहे. रोजची वाढणारी वाहतूक आणि बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणाच्या विळख्यात हे अडकत चाललेलं गाव, या सर्वांमुळं मोठा फटका या ठिकाणी इथं जीवितहानीसाठी, अपघातासाठी होताना दिसत आहेत. अनेक प्रकारचे वादविवाद देखील अशा प्रकारच्या
बेशिस्त पार्किंगमुळे किंवा इथल्या वाहतुकीच्या प्रश्नामुळे झालेले आहेत. संबंधित विभाग जो अकलूज पोलीस स्टेशन आहे आणि त्यांचा ट्रॅफिक विभाग आहे, त्यांनी वेळेची या ठिकाणी दररोज सकाळी आणि सायंकाळी ठोस अशी दंडात्मक कारवाई केली पाहिजे. आणि त्यातून जर समजा असंच हे राहिलं तर ठोस कडक कारवाई त्या वाहनधारकावरती, त्याच्या वाहनावरती करावी, अशी देखील इथल्या स्थानिक नागरिकांमधून मागणी होताना आपल्याला दिसत आहे. द डेली लाईफसाठी दत्ता नाईकनवरे, श्रीपूर.